संगमनेर शहरातील सर्व व्यापारी हे अतिशय प्रामाणिकपणे हे काम करत असतात। त्यांचा माल अतिशय उच्च प्रतीचा असतो, परंतु सध्या 1-2-3 वर्षापासून बरेच लोकांना हे पावलं जात नाही। 2-4 वर्षापासून लोक काहीतरी कारणास्तव अन्न प्रशासनाची मदत घेऊन त्यांचे सॅम्पलिंग काढतात। सॅम्पलिंग काढून ते चेकिंगला देतात आणि त्यानंतर ते सॅम्पल खराब निघाले, अप्रामाणिक नमुना आहे अशा पद्धतीने काहीतरी मग खंडणी वसुलीसाठी हा प्रयत्न केला जातो आणि नंतर मग त्याच्याने झाले नाही तर उपोषणाला बसण्याचा मार्ग हा सगळ्यात सोपा झाला आहे। मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांचा आता गुळाचा सॅम्पल काढला होता। तो सॅम्पल काढला असताना त्याचे सॅम्पलचे नमुने हे प्रमाणित आले आहे आणि ते नमुने आत्ताच प्रांत साहेबांना आम्ही नमुना आणि निवेदन हे आत्ताच त्यांना दिले। सत्यजित दादांना आम्ही नमुने दिले का आमच्या व्यापाऱ्यांवर हा अन्याय होऊ नये यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे का हे जे गुन्हेगार प्रवृत्ती जी वाढत चालली आहे ती संगमनेरमध्ये कधीही नव्हती आणि ती होऊ नये यासाठी व्यापारी वर्ग आता जर याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर हे मोठे आंदोलन छेडले जाईल आणि उपोषणाला बसतील अशा पद्धतीने आता आम्ही एक निवेदन त्यांना दिलं आहे। याच्यानंतर काय होईल ते पाहू। धन्यवाद।